पुण्यामध्ये पुढील 14 दिवस जमावबंदी आदेश लागू केलेला आहे. हा जमावबंदीचा प्रकार मोठ्या काळात कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्याला दिसला. पेट्रोल, डिझेल, गॅस महाराष्ट्र अराजकतेच्या उंबरठ्यावरती आहे. देश अराजकतेच्या उंबरठ्यावरती आहे. लोकं भयभीत झालेत. तेल नाहीये, गाड्या बंद आहेत. पेरण्या तोंडावर आल्यास शेतकरी पेरणी करू शकत नाही, डिझेल मिळत नाही. आणि सरकारच्या गुप्तचर यंत्रणा म्हणा किंवा आय-बी म्हणा, यांनी सरकारला काहीतरी क्लू दिला आहे, की त्या ठिकाणी राज्यभर लोकं रस्त्यावरती उतरू शकतात. छोटे-छोटे आंदोलनं सुरू आहेत आणि आता हळू मोठ्या प्रमाणात लोकं डिझेल, पेट्रोल, तेल, महागाई याच्यावरती प्रश्न विचारण्यासाठी रस्त्यावर येतील. त्यानंतर मध्ये झालेल्या 2 दिवसापूर्वीच्या कॉकरोच जनता पार्टीच्या एका एंट्रीमुळं, की 4 दिवसात 20 लाख लोकं त्याच्यामध्ये 20 मिलियन लोकं हे एखाद्या पक्षाशी जुडू शकतात सोशल मीडियावर. म्हणजे सत्ताधारी पक्षापेक्षा 10 पटीने त्याचे फॉलोअर्स वाढतायत. तर याचा धसका सगळ्यांनी घेतलेला आहे. आणि ही पार्टी काढणारा महाराष्ट्रातला तरुण आहे. त्याच्यामुळं आणखी सरकारवरती मोठं प्रेशर वाढलेलं आहे. कुठेतरी जनउठाव, जनउद्रेक, जनआक्रोश निर्माण होण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणेच्या माध्यमातून सरकारला भनक लागली का? हा सुद्धा प्रश्न या माध्यमातून निर्माण होतोय. 14 दिवस जमावबंदी म्हणजे 5 लोकांच्या वर जर लोक आले, तर त्यांच्यावरती कारवाई केली जाईल. जमावबंदीचा आदेश लागू आहे म्हणून त्यांना उचलण्यात येईल. म्हणजे या 14 दिवसात तुम्ही मोर्चे काढायचे नाही, आंदोलनं काढायचे नाही, निदर्शनं करायचे नाही, एकत्र यायचं नाही, चर्चा करायची नाही. म्हणजे अशा पद्धतीने एक प्रकारची ही आणीबाणीची पहिली स्थिती आहे का? असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय. आजच एक आंदोलन मुंबईमध्ये झालंय आणि त्यानंतर सरकारने मोठ्या प्रमाणात धसका घेतलाय. महाराष्ट्रभर सुद्धा आता हे आंदोलन उभा राहतील. पक्षविरहित लोकांचे आंदोलन जर उभा राहिले तर ते कंट्रोलमध्ये येणार नाहीत. आणि म्हणून ही जमावबंदीचा आदेश लावण्यात आलाय. परंतु हे धक्कादायक आहे. लोकशाहीमध्ये अशा पद्धतीची हुकुमशाही गाजवणं दुर्दैवी आहे. असा जमावबंदी आदेश लावून जनतेचा आवाज दाबणं चुकीचं आहे. म्हणजे तुम्ही तेल देणार नाहीत, पेट्रोल डिझेल उपलब्ध करून देणार नाहीत, वस्तुस्थिती काय आहे ते सांगणार नाहीत, संकट काय आहे ते सांगणार नाहीत. लोकांना भयभीत करायचं आणि संपवायचं हा कुठला अजेंडा आहे? म्हणजे तुम्ही तुमच्या घरात गुदमरून जा. तुमचा व्यवसाय बंद पडला तरी सरकारला घेणं देणं नाही. तुमचा रोजगार गेला तरी घेणं देणं नाही. लोंढेची लोंढे उद्या भयभीत होऊन रस्त्याने चलत चलत आपल्या गावाकडं पुन्हा एकदा कोरोनासारखे दिसले तर आश्चर्य वाटू देऊ नका. सरकारला याच्याशी काही घेणं देणं नाही. सरकारने तर आपलं जमावबंदी आदेश अमुक ढमुक लावून टाकलंय आणि आता अग्निवीरचा कार्यकाळ सुद्धा 4 वर्षाचा संपलेला आहे. म्हणून ते सुद्धा आता ते लोक यांच्या कामाला येतील आणि एक प्रकारे लोकांना दाबून धरून त्यांच्यावर लादण्यात येणार आहे. बँकातल्या नोटा संपल्यात. बँक बंद होण्याच्या दिशेने निघाली आहे. महामारीच्या उंबरठ्यावरती जग उभं आहे. भारताची स्थिती काय आहे हे सरकार सांगायला तयार नाही. WHOची भयभीत करणारे व्हिडिओ समोर येत आहेत. भारताच्या संदर्भात बी उल्लेख होतोय. साऊथ आफ्रिकामध्ये इबोलाच्या माध्यमातून मोठा हैदोस घातलेला आहे. हंटा व्हायरस सुद्धा मोठ्या प्रमाणात त्याचीही चर्चा सुरू आहे. भारत मात्र काही बोलत नाही. भारताचा आरोग्य मंत्री बोलत नाही, भारताचा पेट्रोलियम मंत्री बोलत नाही, भारताचा शिक्षण मंत्री पेपर लीक करून टाकतो, राजीनामा देत नाही, पुन्हा बिनलाजासारखा खुर्चीला चिटकून बसतो. हे सगळे एकंदरीत अतिशय धक्कादायक आहे. आणि म्हणून पुण्यातली 14 दिवसाची जमावबंदी ही फक्त त्या ठिकाणी पहिली क्रिया सरकारकडून सुरू झालेली. याचा
आता शहरं बदलले की उद्यापासून पत्रकं जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून निघत राहतील आणि पूर्ण राज्यात लॉकडाऊन सारखी स्थिती करतायत का? हाही या माध्यमातून प्रश्न निर्माण झाला आहे. या अशा सगळ्या बातम्यांनी, अशा सगळ्या ॲक्शननी लोकं आणखी भयभीत होणार आहेत आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रावरती झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे अशी जमावबंदी लावू नका. कळायला पाहिजे की आपण काय करतोय, कशासाठी करतोय. विनाकारण लोकांना वेठीस धरू नका. भयभीत करणारी परिस्थिती असेल तर लोकांना सतर्क करा. जमत नसेल तर बाजूला व्हा. पण लोकांना भयभीत करून त्यांच्यावर राज्य गाजवणं ही हुकुमशाही आहे, तानाशाही आहे आणि त्या दिशेने निघलेली ही वाटचाल आहे. आणीबाणीसारखी जर स्थिती तुम्हाला करायची आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं पाहिजे. पण तुम्ही ते स्पष्टपणे न सांगता लोकांवर लादण्याचा जो प्रकार सुरू झाला आहे, तो गंभीर आहे. तेल का मिळत नाही? तेलाची स्थिती काय? ते 5 डेपो जे आहेत, जिथं तेल येतं त्या डेपोची स्थिती काय? मीडिया याच्यावर गप्प आहे, सगळे गप्प आहेत. सरकार मात्र एकापाठोपाठ एक लादण्याचा प्रकार करतंय आणि राज्याचे मुख्यमंत्री जमावबंदी लावून मोकळे झालेत. 14 दिवसाची जमावबंदी म्हणजे हळू लॉकडाऊनच्या दिशेने निघलेले हे वातावरण आहे. त्याच्यावर बोलत नाहीत, पण मोदी किती आत्मनिर्भर भारत करतायत, मोदी कसे आहेत, मोदी असे आहेत, मोदी तसे आहेत. अरे जरा बघा, लोकं केंडाने एकमेकाला मारायला लागलेत. शेतकरी हवालदिल झालाय. त्याचा माल शेतातून घेऊन जायला त्याच्याकडे तेल नाही. सगळा बेरोजगार तरुण वणवण भटकतोय कामासाठी. ज्याच्या हातात रोजगार आहे त्याचा रोजगार निघून चाललाय. लोकांचे स्टेटस, लोकांच्या पोस्ट, लोकांना भयभीत करणारे अनेक प्रकार पुढे येत आहेत. बँक म्हणताय की आमच्याकडे नोटा नाहीत. पेट्रोलच्या पंपावर गेल्यावर डिझेल तिथं मिळत नाही आणि ब्लॅकमध्ये मात्र डिझेल मिळतंय. पैसे वाढून लूटमार चालू आहे. त्याच्यावर कुणीही बोलत नाही. ह्या सगळ्यामध्ये सगळं वाचवा म्हणता. टोल वसुली चालू आहे, टॅक्स वसुली चालू आहे. का बरं जी अन्नधान्यावरला या संकटाच्या काळात बंद केला नाही? का बरं टोल घेऊ नका, टोल बंद केला नाही? म्हणजे लोकांचा महागाई लावून त्यांच्या खिशातून तो मरायला लागला तरी त्याच्या खिशातून ओढायचं, त्याच्या बँकेतून ओढायचं, त्याच्या घरातून ओढायचं. म्हणजे शेवटी त्यांनी स्वतःला संपवून घेतल्यावर तुमच्या मनाचं समाधान होणार आहे का? त्याची नोंद सुद्धा तुमच्या दरबारी होणार नाही हेही आम्हाला माहिती आहे. त्याच्या जाण्याचा तुम्हाला कोणता फरक पडणार आहे का? तेही पडणार नाही. माणूस जाईल, त्याचं कुटुंब उद्ध्वस्त होईल. कुटुंबातले अनेक सदस्य पुन्हा त्याच्या पाठीमागे त्यांना गेल्याशिवाय पर्याय नाही. ती सिच्युएशन तुम्ही आणताय का? माणूस म्हणून त्याच्याकडं तुम्ही संवेदनाने बघणार आहेत की नाही? हा गंभीर प्रश्न आहे. त्याला तुम्ही लुटत निघालात. का टोल बंद करत नाहीत? का त्याला राशन व्यवस्थित प्रामाणिकपणे देत नाहीत? राशनचा भ्रष्टाचार थांबत नाही. अन्नधान्यावरला तुम्ही लावताय. सॉरी, जी तुम्ही लावताय. हे काय चाललंय? त्याच्यात तुम्ही कन्सेशन देत नाहीत. इकडं मात्र वैश्विक संकट आहे. अरे पण लोकं पैसेच कमवत नाहीत वैश्विक संकटात. महागाईमुळे आधीच तो परेशान आहे. पण त्याच्याकडून तरी पण तुम्ही लवचुंबक लावल्यासारखं खिचून घेताय. त्याला काही त्याचं आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त करताय. तर हे दुर्दैव आहे. काय करायला निघालात तुम्ही लोकांसोबत ते स्पष्टपणे सांगा, की बाबा काय तुम्हाला लोकं संपवायचेत, लोकसंख्या घटवायची, नेमका तुमचा अजेंडा काय? तुम्ही ब्लॅकमेल झालात, कोणता देश तुमच्यावर दबाव आणतोय का? जगात तुम्हाला कोणी घाबरवतंय का? इपिस्टिन फाईलमुळे घाबरलात का? कशामुळं तुम्ही घाबरलात ते सांगा. जगाला कशाला तुम्ही देशाला कशाला उद्ध्वस्त करताय? जगातला कोणता देश जर तुम्हाला ब्लॅकमेल करत असेल, तर देशाला, राज्याला उद्ध्वस्त करू नका. तुम्ही एकट्या-दोकट्या माणसामुळे जर देश उद्ध्वस्त होत असेल, तर बाजूला व्हा. किंवा राजकीय याच्यातून तुम्हाला कुणी भयभीत करतंय. काय नेमकं चाललंय तुमच्यासोबत? अरे माणूस मरायला लागलाय. त्याला पाण्याची गरज आहे. तुम्ही मोदी म्हणताय. त्याला डिझेल तिथं भेटत नाही. शेतकरी हवालदिल झालाय. पेरण्या तोंडावर आल्यात आणि तिथं तुम्ही मोदी करताय. धर्म करताय. लाज वाटली पाहिजे. जमावबंदी आदेश लावताना. त्या लोकांनी तुमच्याकडं बोटच दाखवायचं नाही. आवाज उठवायचा नाही, आंदोलन करायचं नाही. अरे निदर्शनं सुद्धा करायची नाहीत. 5 जणांनी एकत्र करायचं नाही. जमावबंदी काय, उद्या तुम्ही तर कर्फ्यू लावताल. कशासाठी? शाळा तोंडावर आल्यात. जनगणनाच साठी इथं सुरू आहे आणि लोकांना एकत्र येऊ द्यायचं नाही, लोकांना बोलू द्यायचं नाही. आता तुमचं नेट सुद्धा जिओचं स्लो होत चाललंय.
नेट सुद्धा चलत नाही. पटकन डाटा पण फिनिश व्हायला लागलाय. लोकांनी कुठूनच बोलायचं नाही म्हणून तुम्ही त्याला बंदिस्त करणार. उद्या आता हे सिस्टमवर आमचं बोलणं चालू आहे तेही बंद करणार. हा संवादही बंद करणार आणि मनमानी करून तुम्ही काय साध्य करायला निघालात हेच कळत नाही. आणि म्हणून कधी-कधी वाटतं या सगळ्या अराजकतेचा कल्पना अजित पवारांना होती का? असा सुद्धा संशय आता निर्माण व्हायला लागलाय. आणि अराजकता लादायची याला त्यांनी विरोध केला होता का? असा सुद्धा संशय निर्माण व्हायला लागलाय. ही सुरुवात पुण्यातून झालेली राज्यभर होईल. लॉकडाऊन येतंय की आणीबाणी येतेय हे आता बघायचं राहिलेलं आहे. लोकांनो, तुम्ही मात्र देशभक्त आणि धर्म याच्यातच खुश राहा. धर्माचं कार्ड दाखवा का देशभक्तीचं कार्ड दाखवा? का मोदी भक्तीचं दाखवा की मेलोडी भक्तीचं दाखवा? या महागाईमध्ये तुम्हालाही सुटका नाही आणि माणूस संपवण्याच्या या जागतिक अजेंड्यामध्ये तुम्हाला सुटका नाही एवढं लक्षात ठेवा. धर्माची नशा तुम्हाला घेऊन डुबणार याच्या पलीकडे काही होणार नाही. आता तरी माणूस वाचवण्याची ही लढाई तीव्र करा.